नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक पी व्ही जाधव, KTHM कॉलेज, भूगोल विभाग. आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन, पर्यावरणीय प्रदूषण यामध्ये आज आपण एअर पोल्युशन, हवा पोल्युशन किंवा वायू प्रदूषण हा मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण कन्सेप्ट, संकल्पना आपण बघितलेली होते. आज पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. पर्यावरणीय प्रदूषणामध्ये आपण आज वायू प्रदूषण हा मुद्दा अभ्यासणार आहोत. या वायू प्रदूषणामध्ये प्रामुख्याने आपण त्याची कारणे, परिणाम आणि उपाय हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर आपण आज काही कारणे, महत्त्वाची कारणे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर वायू प्रदूषण यामध्ये आपण हवेत विविध बाह्य घटक आणि त्यांची वाढ होणे जी मानवी आरोग्यासाठी अपायकारक आहे, अशा स्थितीस आपण हवा प्रदूषण असं म्हणतो. म्हणजेच जे घटक शरीरास हानिकारक आहेत त्यांना आपण प्रदूषण असं म्हणतो. त्यानंतर वायू प्रदूषण हे वाहनांमधून निघणारा धूर, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर आणि रसायने, आण्विक प्रकल्पामधून बाहेर पडणारे वायू आणि धुळीचे कण, जंगलात झाडे जाळणे, कोळसा जाळणे, तेल शुद्ध करणारे कारखाने इत्यादींपासून होणारा धूर, पाण्याची वाफ अशा इतर काही घटकांमुळे हे वायू प्रदूषण प्रामुख्याने होत असतात. आता आपण हे सर्व गोष्टी बघितल्या, म्हणजेच धूर असेल, कारखान्यामधून बाहेर पडणारा, विविध प्रकारची रसायनं असतील, आण्विक प्रकल्प असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, यापासून बाहेर पडणारे धूर किंवा धूलिकण हे या ठिकाणी त्यासाठी कारणीभूत ठरत असतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. थोडक्यात नैसर्गिक हवेतील जे पदार्थ किंवा घटक मानव, प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू यांच्या आरोग्यास आणि जीवितास अपायकारक आहेत, हानिकारक आहेत, त्याचबरोबर जे हवामान बदलास कारणीभूत आहेत त्यांना प्रदूषक घटक असे म्हटले जातात. आता जर आपण बघितलं, सर्व सजीव, मानवासह सर्व सजीव, अगदी मानवापासून तर अगदी सूक्ष्म जीवजंतूपर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये वनस्पती सुद्धा आल्या, या प्रत्येकासाठी जे हानिकारक आहे किंवा जे हवामान बदलास कारणीभूत आहे. आता हवामान बदलात जर म्हणलं तर आपण जर बघितलं, आज पृथ्वीचा समतोल मोठ्या प्रमाणावर बिघडलेला आहे. पृथ्वीचं तापमान वाढत आहे, म्हणजे आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आणि पर्जन्याचं वितरण असेल थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर असमान वितरण, पाऊस तेवढाच पडतो सरासरी शक्यतो, परंतु त्याचं वितरण जे आहे हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही. कधी कोठे खूप पाऊस पडेल, जास्त पाऊस पडेल, कधी कोणत्या भागामध्ये अजिबात पाऊस पडणार नाही, म्हणजे दुष्काळ, त्या ठिकाणी दुष्काळाची स्थिती निर्माण होईल. म्हणजेच अशा प्रकारे त्या ठिकाणी या वातावरणामध्ये आपला विविधता दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी हवामान बदलास हे सर्व घटक कारणीभूत ठरत असतात. त्यानंतर वायू पोल्युशन किंवा हवा प्रदूषण. हवा प्रदूषणाची व्याख्या जर आपण या ठिकाणी थोडक्यात जर बघितली, ज्यावेळेस हवेत मानवी क्रियामुळे किंवा काही नैसर्गिक क्रियामुळे प्रदूषकांचे प्रमाण वाढते, हवा अशुद्ध होते व ती हवा मानवी आरोग्य, प्राणी, वनस्पती, पक्षी, सूक्ष्म जीवजंतू व मालमत्ता यांना अपायकारक, प्रतिकूल किंवा हानिकारक ठरते, तेव्हा त्यास प्रदूषण असे म्हटलं जातं. तर आपण आधीच बघितलं, त्या ठिकाणी मानवी क्रिया असतील किंवा नैसर्गिक क्रिया असतील त्यामुळे प्रदूषकांचं प्रमाण, प्रदूषक म्हणजे काय आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हवेमध्ये सोडले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतील, धूलिकण असतील, कारखान्यातून मिळणारे बाहेर पडणारे कार्बनचे कण असतील,
किंवा नैसर्गिक क्रियामुळे, म्हणजे उदाहरणार्थ ज्वालामुखीमुळे काय होतं, हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर धुलीकण फेकले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे वायू त्या ठिकाणी, म्हणजे अशा अनेक कारणामुळे हवा अशुद्ध होते आणि ती हवा सर्वांसाठी हानिकारक असते. म्हणजे अगदी मानव असेल, वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्म जीवजंतू यांना ती काय असते, हानिकारक असते. किंवा मालमत्तेला सुद्धा अपायकारक असते. मालमत्ता म्हणजे उदाहरणार्थ अगदी वनस्पती सुद्धा आहेत. वनस्पती सुद्धा एक मालमत्ता आहे आणि या सर्वांसाठी ही प्रतिकूल घटक जे आहेत ते हानिकारक ठरत असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण असं म्हणत असतो. आता आपण जर बघितलं तर हवा प्रदूषणाची कारणं जर आपण बघितली, पहिला मुद्दा, तर त्यामध्ये अनेक कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड, SO2. ज्यावेळेस आपण कोळसा किंवा रॉकेल जाळतो त्यावेळेस त्यामध्ये असणाऱ्या गंधकाचे, सल्फरचेही ऑक्सिडेशन होते व सल्फर डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे एक रासायनिक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस कोळसा जाळू किंवा रॉकेल जाळू त्या ठिकाणी एक रासायनिक प्रक्रिया घडून त्या ठिकाणी या ठिकाणी रॉकेल असेल किंवा कोळसा असेल याचं काय होतं, या सल्फर डायऑक्साईड ते SO2 मध्ये त्याचं काय होतं, रूपांतर होतं. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड पाण्यात लवकर विरघळून सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त झालेलं व त्या काळात पाऊस पडला तर त्याचं पाण्यामध्ये मिसळून सल्फ्युरिक आम्ल तयार होते. यालाच आपण आम्लधर्मी पाऊस असं म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो आम्लयुक्त पाऊस पडतो. म्हणजेच या सल्फर डायऑक्साईड पाण्यामध्ये लवकर विरघळतो आणि त्यामुळे जर पाऊस पडला किंवा त्याचं प्रमाण जास्त झालं तर या काळामध्ये जर पाऊस पडला तर आम्लयुक्त असा पाऊस हा त्या ठिकाणी पडतो आणि तो काय असतो, सर्वांसाठी हानिकारक असतो. म्हणजेच आम्लधर्मी पावसाने पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि आम्लयुक्त किंवा जमीन त्या ठिकाणी काय होते, त्यामुळे आम्लयुक्त होते व हळूहळू ती जमीन काय होते, नापीक होते. म्हणजे तिची उत्पादन क्षमता ही त्या ठिकाणी एकदमच कमी कमी होत जाते आणि अशा पावसाने त्यातल्या गंधकाची इमारतीच्या मटेरियलवर सुद्धा त्या ठिकाणी रासायनिक क्रिया होऊन इमारतीचं आयुष्य, किंवा इमारत म्हणजे काय, या बिल्डिंग आपण बांधतो, या आम्लयुक्त पावसाने काय होतं, या इमारतीमध्ये वापरलं जाणारं सिमेंट असेल किंवा स्टील असेल, हे काय होतं, त्यामुळे ते कुजतं किंवा त्याची कार्यक्षमता ही कमी होते. म्हणजेच त्या बिल्डिंगचं किंवा त्या इमारतीचं आयुष्य काय होतं, साहजिकच कमी होतं. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड ज्यावेळेस श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातो त्यावेळेस श्वसन नलिकेतील पेशी सल्फर डायऑक्साईडला फुफ्फुसाकडे पोहोचवण्यापूर्वीच कफातील पाण्यामध्ये त्या विरून जातात. म्हणजेच त्या श्वासावाटे त्या ठिकाणी गेल्यानंतर कफ, म्हणजे आपण त्याला कफ म्हणजे त्या ठिकाणी तो एक घट्टपणा त्या ठिकाणी या सलाव्यामध्ये तयार होतो आणि त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडला फुफ्फुसाकडे काय करतो, तो पोहोचवण्यापूर्वीच कफातील पाण्यामध्ये तो विरघळतो आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी मानवी आरोग्यावर हा प्रामुख्याने होत असतो. जर याचं प्रमाण जास्त झालं तर श्वसन नलिकेत अजून जास्ती आम्लपणा होऊन सर्दी त्या ठिकाणी होत असते. म्हणजे याचं प्रमाण जर वाढलं, या कफामुळे त्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्या ठिकाणी सर्दी ही त्या ठिकाणी होत असते. सल्फर डायऑक्साईड हा कोळशाच्या ज्वलनाने निर्माण होतो आणि त्यामुळे निर्माण होत असल्यामुळे त्याचं प्रमाण वीटभट्ट्या, वीज निर्मिती प्रकल्पाजवळ हे जास्त असतं. परंतु वाऱ्याबरोबर
लवकर वाहू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बघतो आपल्या नाशिक शहराच्या आजूबाजूला सुद्धा गोदावरी नदीचं खोरं असल्यामुळे अनेक वीटभट्ट्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा कोळसा जाळला जातो. किंवा नाशिकच्याच जवळ आपला एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे अगदी काजळी जी आहे त्याच्यात, म्हणजे त्या धुरड्यातून बाहेर पडणारे पार्टिकल्स जे आहेत, कण जे आहेत, ते आजूबाजूच्या पिकांवर अक्षरशः त्यांचा थर साडतो किंवा मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम म्हणजे श्वसनावाटे ते काय होतात, हे आपल्या शरीरामध्ये जातात किंवा श्वासनलिकेतून ते आतमध्ये जातात. म्हणजेच एकदम 2.5च्या पुढे त्याची साईज असेल तर ती इतर गोष्टीवर त्याचा परिणाम होतो आणि 2.5पेक्षा जर कमी असेल तर ती श्वसनावाटे ही आपल्या शरीरात किंवा श्वासनलिकेत जातात आणि त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर होत असतो. त्यानंतर जाण्याची क्षमता असल्याने अतिदूरवर म्हणजे हवेमार्फत वाहून जाण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ते अतिदूरवर सुद्धा या सल्फर डायऑक्साईडचा प्रादुर्भाव हा जाणवतो किंवा गाड्यांमधून निघणारा जो धूर आहे, कार्बन आहे, हा मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड युक्त असतो आणि त्याचाही परिणाम हा मानवी जीवनावर त्या ठिकाणी होत असतो. आता दुसरा म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड NO आणि NO2 हा दुसरा प्रदूषण निर्माण करणारं कारण आहे हे आपल्याला सांगता येईल. अतिउष्ण तापमानात म्हणजेच 1000 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त ज्यावेळेस त्याचं प्रमाण ज्वलन होतं त्यावेळेस हवेतील नायट्रेट प्रमाण दोघांना काय होतं, त्याचे नायट्रोजन ऑक्साईड व नंतर ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड हे त्या ठिकाणी असतं आणि त्यामुळे त्याचे परिणाम होत असतात. प्रामुख्याने दुचाकी 4 चाकीच्या इंजिनामध्ये तापमान 1000 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त हे असतं आणि म्हणजे त्याला आपण बिट्स म्हणतो, बिट्स असणे, त्यामुळे नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती होऊन वाहनाच्या धुरड्यामार्फत वायू प्रदूषण हे होत असतं, मोठ्या प्रमाणावर होत असतं. नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड प्रमाणेच श्वसन नलिकेत ते काय करतात, प्रवेश करतात. परंतु याची पाण्यात विरघळण्याची क्षमता ही कमी असते व तो बराचसा फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. म्हणजे आपण जर बघितलं तर तो डायरेक्ट फुफ्फुसापर्यंत पोहोचतो आणि जास्तीत जास्त कफ निर्मिती होऊन सर्दी होत असते आणि त्याच्या त्वचासुद्धा कोरडी पडते, डोळे चुरचुरतात, असे प्रकार त्या ठिकाणी यामार्फत घडून येतात. त्यानंतर वाहतुकीच्या वर्दळीमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडमुळेच सर्दी वाढण्याचे प्रकार हे घडत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी वर्दळीची ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी वाहनांची संख्या ही जास्त आहे, अशा ठिकाणी या प्रकारची समस्या ही निर्माण होते. दीर्घ काळानंतर सातत्याने किंवा सातत्याच्या सर्दीमुळे दमा, ताप हे नेहमीचे आजार ही त्या ठिकाणी बनून जातात त्या व्यक्तीला. म्हणजेच त्या ठिकाणी कायमच जर तुम्हाला सर्दी राहिली तर त्याचं रूपांतर दम्यामध्ये होतं, तापामध्ये होतं. म्हणजेच त्या व्यक्तीला कायमच हे आजार ही त्या ठिकाणी सतावत असतात. ही समस्या त्या ठिकाणी निर्माण होते. नायट्रोजन डायऑक्साईड कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असणे गरजेचं आहे. म्हणजेच कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नायट्रोजन डायऑक्साईडचे पुन्हा ऑक्सिजन
व नायट्रोजनमध्ये रूपांतर करतो. त्यासाठी ज्या कन्व्हर्टर नाही अशा जुन्या गाड्या निकालात काढणे गरजेचं आहे. आपण बघतो साधारणपणे 15 वर्षानंतर गाडी ही निकालात काढावी लागते किंवा तिला परत काय ते पासिंग वगैरे करून घ्यावं लागतं. म्हणजेच नाही केलं तर आपल्याला ती गाडी निकालात म्हणजेच त्या ठिकाणी काय करावं लागते, आपल्याला ती बाजूला ठेवावी लागते. तिचा वापर करता येत नाही नियमाने. हे आपल्या सर्वांनाच त्याची कल्पना आहे. सध्या शास्त्रज्ञ कमी तापमानात ज्वलन करून नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण कसे कमी करता येईल यावर काम करत आहे. म्हणजेच साधारणपणे आपण 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल त्या ठिकाणी ज्वलन, पेट्रोल असेल, डिझेल असेल याचं ज्वलन होण्यासाठी साधारणपणे 1000 अंश सेल्सिअस तापमान हे लागतं किंवा त्यापेक्षा जास्त लागतं. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हर्टर कसे वापरता येतील आणि प्रदूषण कसं कमी करता येईल हे त्या ठिकाणी शास्त्रज्ञ त्यावरती काम करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण काही कारणं, महत्त्वाची कारणं या ठिकाणी आज बघितलेली आहेत. धन्यवाद मित्रांनो. आपले प्रश्न असतील तर मी या ठिकाणी मेल दिलेला आहे, त्यावर तुम्ही विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा धन्यवाद.